नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्वेताज लाईफस्टाईल या चॅनलवर। तर फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे जे की असणार आहे मकर संक्रांत स्पेशल। तर मी बनवत आहे शेंगदाण्याची पट्टी। तर ही पट्टी मी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत। तर इथे मी सगळ्यात पहिले सेम क्वांटिटीमध्ये शेंगदाणे आणि गूळ घेतले आहे। तर इथे मी दोन्ही पण अर्धा अर्धा किलो घेतलेले आहे। देन मी कढईमध्ये शेंगदाणे सगळ्यात पहिले भाजून घेत आहे। तर इथं लालसर होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेत आहे मी। जवळपास 5 ते 7 मिनिटं मी भाजून घेतलेले आहे। त्यानंतर शेंगदाणे साईडला काढून त्याच कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून त्यामध्ये गूळ ॲड करून घेतलेले आहे आणि छान असं परतून घेत आहे। तर गूळ बघू शकता आपला किती छान प्रकारे मेल्ट होत आहे। तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तीळपट्टी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर त्यामध्ये डीप नॉलेज दिलेलं आहे की एक्झॅक्ट आपलं गुळाचं पाक रेडी झालं की नाही हे कसं चेक करायचं। तर त्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा आणि त्यामधून नॉलेज घ्या की कसं पाक रेडी होते, कसं आपण समजू शकतो पाक रेडी झालं की नाही। तर येस, मी इथे शेंगदाणे बारीक करून घेत आहे खलबत्त्यामध्ये आणि त्यावरचे नंतर छिलटे काढून घेत आहे। तर इथं बघू शकता मी कशा प्रकारे बारीक करून घेत आहे। तर चॉईस तुमची आहे, तुम्ही ग्राइंडरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर इथं आपलं पाक रेडी आहे। तर त्या पाकामध्ये मी सगळे आपले जे शेंगदाणे आहे ते सगळे मिक्स करून घेतलेले आहे आणि छान 1-2 मिनटं असं फिरून घेतलेलं आहे। त्यानंतर मी एक कोपर घेतला, त्या कोपरला छान अशा प्रकारे तूप लावून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता हे का बरं लावतात, कारण आपली जी पट्टी आहे बनवत आहोत तर ती आपली कोपरला चिटकली नाही पाहिजे, त्यामुळे ही प्रोसेस करावी लागते। तुम्ही बघू शकता आणि छान मग मी तो जे आपलं बॅटर होतं ते कोपरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे आणि छान असे कट्स मारून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता जे गरम गरम असते तेव्हाच तुम्ही कट मारून घ्या, नाहीतर मग खूप हार्ड जाते। तर येस फ्रेंड, इथं आपली रेडी झालेली आहे शेंगदाण्याची पट्टी। त्यानंतर मी 1 तासानंतर छान अशा वड्या काढून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। तर येस फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? युजफुल वाटली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका।